नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पनीर व्हेज कोफ्ता करी करून पाहणार आहोत. खास पार्टीला किंवा दररोजच्या जेवणात बदल म्हणून सुट्टीच्या दिवशी केलेली रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. पहा इथे मी सर्व भाज्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. पनीर घेतलेलं आहे, त्यानंतर शिजवलेला बटाटाही घेतलेला आहे. मगज बी व इथे काजू घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी. आता एका सुती कापडावरती सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इथे गाजर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर काकडी आपण घेतलेली आहे. इथे शिमला मिरची बीन्स घेतलेले आहेत, अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आपण आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या इथे घेऊ शकता. कोबी अगदी आता मी बारीक किसून घेतलेला आहे, तो इथे घालत आहे. कांदाही अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तोही मी इथे घालून घेत आहे. आपण आता कापडाची पुरचुंडी बांधून त्याला अगदी छान असं भाज्यांचा रस काढून घ्यायचा आहे. ही पुरचुंडी बांधून आपण ती पिळून असं घ्यायची आहे. भाज्यांचा पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित असं दाबून त्याला पूर्ण रस काढून घ्यायचा आहे. हा जो रस निघालेला आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये यूज करायचा आहे. इथे 1 वाटी आपला हा रस निघालेला आहे. ग्रेव्हीसाठी आपण हा नंतर यूज करायचा आहे. पहा अशी कोरडी आता भाजी पूर्णपणे झाल्यानंतर यामध्ये आपण पनीर व बटाटा घालून घ्यायचा आहे. छान असं कुस्करून बटाटा घ्यायचा आहे. अगदी याच्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या घालून घेऊ शकता. इथे हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर हिरवीगार अशी चिरून घेतलेली आहे, ती आता यामध्ये मिक्स करून घेत आहे. इथे मिल्क पावडर मी 1 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालू शकता. इथे भाज्या जास्त असल्यामुळे 2 चमचे मीठ घालत आहे. अगदी छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लॉवर यूज करू शकता किंवा आपण डाळीचं पीठही यूज करू शकता. यामध्ये आपण ब्रेड क्रम्सही घालू शकता. इथे डाळीचं पीठ मी 1 चमचा घालून घेत आहे. बाइंडिंगसाठी याचा उपयोग करत आहे. अगदी हलक्या हातानं आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पहा अगदी हलक्या हाताने मी यामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कोणत्याही आकारामध्ये कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी छोटे छोटे कोफ्ते तयार करून घेत आहे. गोल आकारात हे कोफ्ते मी तयार करून घेत आहे. अशा प्रकारे सर्व मी कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. आता गरम तेलामध्ये आपण हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. आतपर्यंत पूर्णपणे या भाज्यांच्यामध्ये एक कुरकुरीतपणा आला पाहिजे. छान असं रंग आलेला आहे. अगदी छान असे आपले हे कोफ्ते तळून तयार आहेत. अशा प्रकारे सर्व कोफ्ते आपण तळून घ्यायचे आहेत. आता दुसरी बॅच ही आपण अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. पहा छान असे आपले हे कोफ्ते तळून तयार झालेले आहेत. काढून घेऊया. त्यानंतर एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण ग्रेव्हीसाठी कांदा उभा चिरला होता तो घालून घ्यायचा आहे. इथे मी कांदे अगदी उभे चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेत आहे. 2 ते 3 आपण कांदे यामध्ये घेतलेले आहेत. ग्रेव्हीसाठी आपण कांद्याचा यूज करत आहोत. इथे लसूण थोडासा घेतलेला आहे, तोही आपण कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे.
यामध्येच आता इथं कांदा ब्राऊन झाल्यानंतर मी मगज बी व काजू घालून घेणार आहे. थोडंसं कांद्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे मी थोडंसं गरम करून आता गॅस बंद करून घेत आहे. थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरला काजू पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. पहा, इथे मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी पनीर मसाला घेतलेला आहे. त्यामध्येच मी तिखट 2 चमचे घालून घेत आहे. यामध्येच आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा मी मीठ घालून घेत आहे. त्यानंतर हळद एक अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल थोडंसं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे 1 चमचा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जिरे आपले थोडे तेलामध्ये गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे. इथे 3 टोमॅटोची प्युरी मी घेतलेली आहे. अगदी 5 मिनटं याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर आपण त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला अगदी टोमॅटो प्युरीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. यामध्येच 1 वाटीभर आपण पाणी घालून घेऊया. आता एक उकळी आल्यानंतर आपण काजू पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. आता आपल्या टोमॅटो प्युरीला उकळी आलेली आहे. जी आपण काजूची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच आपण भाज्यांचा रस जो काढून घेतलेला आहे तोही घालून घेतलेला आहे. आता छान अशी याला उकळी आलेली आहे. पहा, अशा प्रकारे आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण सर्व करताना ही उकळी आल्यानंतर आता सर्व करताना पहिल्यांदा बाउलमध्ये कोफ्ते घालायचे आहेत. त्यानंतर ही ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण डिश ही गरमागरमच खायची आहे. यामध्येच आपण कोथिंबीर घालून ही डिश सजवायची आहे. त्यानंतर इथे आपण मलाई घालू शकता. इथे मी घरगुती तयार केलेली मलाई घालत आहे. पहा, अशा प्रकारे आपले पनीर व्हेज कोफ्ता करी तयार आहे.